हॅलो, गुड इव्हिनिंग. सॉरी गुड इव्हिनिंग पण नाही राहिले. 8:30 होऊन गेलेले आणि आत्ताशी मी स्वयंपाकाला लागते. तर आजचा दिवस तसा तर खूपच झोपा काढण्यात येईल. आणि काल आम्ही वटसावित्रीची पूजा वगैरे सगळं केलं आणि तोही टाकायचं राहिलंय. ते मी ह्याच ब्लॉग मध्ये ऍड करून टाकते. आणि माही बघा, बघितले ना माहीला. तर आताचा प्लॅन चाललाय नाही का, शेंगदाणे भाजू राहायचे. शेंगदाणे भाजायला टाक. रात्रीचे पोहे कोण बनवतो का? जेवायला बनवायची. हा, पोह्यांची ऑर्डर आहे, त्यामुळे पोहेंचं बघत होती कशी काय ऑर्डर घ्यायची ती. तर मॅडम लगेच बोंबड्या मारतात. तर आता बघूया काय होतंय कसं होतंय. चला ब्लॉगला स्टार्टिंग करूया. चला. तर आज खूपच उशीर झालेला होता स्वयंपाकाला. तर मी एकीकडे कढई ठेवून शेंगदाणे भाजून घेते आणि सागरण ते गेले ते बाहेर नॉनव्हेज आणायला. तर ते तर मी आता कांदे वगैरे कट करून घेते. एकीकडे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मला, कारण की शेंगदाणेचं कूट बिलकुलच नाही राहिलं घरात. आणि इकडे मी उभे कांदे कापून घेते. आणि तुम्ही पाहू शकता किचनवर किती पसारा झाला आहे. एकीकडे गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल टाकलं आहे. थोडीशी बडीशोप, जिरे, तेजपान, दालचिनी हे सगळं फ्राय झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे उभा चिरलेला. तो मस्त सॉटे करून घ्यायचा आहे. आता आपण मिक्सरमध्ये न दळता खलबत्त्यात कुटणार आहे. तर त्याच्यात लसूण खूप सारा आणि आलं किसून म्हणजे बाहेरून साल काढून कट करून घ्यायचं आहे आणि छान कुटून घ्यायचं आहे. थोडं जाडसर कुटल्याने ना टेस्ट भारी येते. जेव्हा आपण टिक्क्याला किंवा खिचडीला किंवा बिर्याणीला टाकतो तर टेस्ट खूप सुंदर येते. इथे मी सगळं कुटून घेतलेलं आहे. एकीकडं कांदा चाळून घेते आहे आणि गरम पाणी करायला ठेवलं आहे एक गॅसवर. आणि इथे मी कढीपत्ता पण टाकते. कढीपत्ता मोस्टली टाकत नाही, पण टाकल्याने खूप छान टेस्ट येते. इथे कढीपत्ता टाकून फ्राय केल्यानंतर टमाटे टाकून घेते. टमाटे मस्तपैकी सॉटे करून घेणार आहे मी. त्याच्यातच आपल्याला आलं लसूणची पेस्ट पण टाकून सॉटे करून घ्यायची आहे. आणि इथे मी काळा मसाला, हळद आणि बिर्याणी मसाला टाकला आहे. परत एकदा सॉटे करून घ्यायचं आहे छान प्रकारे मिक्स. आणि लसूण आल्याची पेस्ट टाकताना दिसलं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला स्पेशली सांगितलं आहे की टाकायची आहे. आणि इथे मी आता सॉटे झाल्यानंतर मसाला इथे मी टाकले चिकन स्वच्छ धुतलेलं तोपर्यंत, कारण की सागरण ते येऊन लागले. ते चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि ते टाकलं आहे मी. आता त्याच्यावरच मीठ टाकून घेते. आणि बिर्याणीसाठी तांदूळ टाकल्यानंतरही मीठ लागणार आहे, ते मी एकत्रच टाकते, डबल मी परत टाकणार नाही आहे. छान मिक्स केल्यानंतर मी कुकरचं झाकण लावलं आहे. पाणी बिलकुल टाकेन नाही आहे आणि 1-2 शिट्ट्या मारून घेणार आहे. एकीकडं उरलेलं ते बोनलेस चिकन असतं ते घेतलेलं आहे, ते कट करून घेतलेलं आहे. आणि इथे मी त्याच्यात कॉर्नफ्लॉवर 2 चमचे मैदा, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट. हळद का टाकली? कारण कलर येण्यासाठी. आणि माझ्याकडं कलर नाही आहे, रेड कलरचा माझा संपला आहे, त्यामुळे मी रेड कलरच्या ऐवजी हळद टाकली आहे. आणि तुम्ही कलर टाका, बाहेर जसे भेटतात तसेच एकदम छान कलर सहित दिसतात. त्याच्यातच लिंबूही पिळून घ्यायचं आहे. 1 लिंबू मी पिळलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे आणि भजनसारखं असं मस्त मिक्स केलं आहे. त्याला सगळं कोटिंग झालं आहे आणि त्याला आता मॅरिनेट करायला ठेवेल. इथे 2 शिट्ट्या झालेल्या होत्या आणि माहीला खूप भूक लागलेली होती आणि वेळ पण झालेला होता, कारण की ऑलरेडी 8:30 वाजता तर सागरण ते घ्यायला गेली आणि तेव्हा मी स्वयंपाकाला लागली होती. खूप वेळ झालेला होता. इथे मी कुकर खोलून घेतला आणि त्याच्यानंतर दही टाकली आहे, कारण दही परत आणायची विसरले, ते परत घ्यायला गेले होते दही. आणि इथे दही टाकल्यानंतर मी मिक्स करून घेते. आणि इथे धुतलेला तांदूळ टाकला आहे. हे नॉर्मल तांदूळ आहे, बिर्याणीचा तांदूळ बिलकुल नाही आहे. मी साध्या तांदळाची करते. त्यांना कोळपी तांदूळ सांगितलेला होता मी, पण कोळपी नाही आहे, हा वेगळाच आहे आणि लिहिलेलं कोळपीच आहे, पण हा हे वेगळाच तांदूळ.
आता त्याच्यात मी पाणी वगैरे टाकून घेतले आणि इथे पण एक लिंबू पिळून घेते, जेणेकरून चिकन जे आहे ना लवकर शिजेल. तसेच आपण शिट्ट्या मारलेल्याच होत्या 2 कुकरला. इथे धने पावडर टाकून घेतले, मिक्स करून घेते मी छान प्रकारे. आणि तिथे मस्त उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला त्या पाण्याला. ऑलरेडी आपण गरम पाणी टाकलं आहे तर लवकरच उकळी येईल. आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर छान टाकून मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा छान कलर आलेला आहे. आता मी कुकरला झाकण लावून शिट्ट्या करून घेणार आहे. तर माहीला खूप भूक लागलेली होती म्हणून मी एकीकडे कढई लगेच ठेवली आणि तेल टाकले, तेल तापू दिलं आहे छान. आणि इथे मी आपण जे रेडी केलं होतं टिक्क्याचं पीठ, तर टिक्का रेडी केलेला होता तो आता फ्राय करून घ्यायचा आहे, कारण मॅरिनेट पण झालेलं आहे 10 मिनटं. आता पहिला तर मी तिला काढून देते, खाऊ घालून देईल आणि आमच्यासाठी नंतर करल. आणि इथे मस्तपैकी फ्राय करते. तर मध्ये मध्ये पलटून घ्यायचं आहे आणि छान मस्त कुरकुरीत होऊ द्यायचं आहे. असं ब्राउनिश फ्राय करायचं आहे आपल्याला, ब्राऊन कलर येऊस्तर, पण जाळायचं नाही, इथे सगळी टेस्ट जाईल. छान ब्राऊन झाल्यानंतर कुरकुरीत झाले आपल्याला असं वाटलं तेव्हा काढून घ्यायचे. तर आपला रेडी आहे टिक्का. तर इथे मी आता टिक्का झाल्यानंतर पापड तळून घेते आहे उटाचे, कारण मला टिफिन द्यायचं आहे. तर टिफिनला नुसते बिर्याणी कसे खाणार, तर थोडासा पापड वगैरे राहिला सोबत तर छान लागेल. तर मी इथे आता 3 पापड काढले, ते 3 पापड तळून घेते, कारण माहीला पण आवडतो आणि मला पणही आवडतो उडदाचा पापड तळलेला. तर मी कधीतरी असं तळून घ्यायला काय हरकत नसते, जेव्हा तेल काढेल असेल तेव्हाच, असं तळण नाही होत. तर मी इथे आता पापड तळून घेतलेला आहे. तर एकीकडं माझ्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या, तर गॅस बंद करून दिलेला आहे. आणि इथे मी आता ताट घेतलेला आहे आणि इकडचाही गॅस बंद केलेला आहे तेलाचा, कारण की आता माहीला खायला देऊन दिलेलं आहे. आणि आता मी ताट भरून घेते. कुकर खोलून आता बिर्याणी काढून घेते, छान मिक्स करून घेईल मी तिथेच आणि ताटात वाढून घेईल मी. तर वाढायचाही प्रश्न पडून जातो कधी कधी, कसं वाढायचं काय. आता मी इथे वाढून घेते. मला शेवट वाढता नाही आलं वरतून, मग मी खालीच घेतला कुकर, कारण तेव्हाही तोच इश्यू येत होता वाढू कसं. तर मी खाली कुकर घेऊन घेतला, वाढून घेते, छान असं मस्तपैकी वाढून देते. त्याच्यात आता पापड कांदा ठेवून दिलेला आहे आणि थोडंसं अजून मी बिर्याणी टाकली. आणि आता साधारण ते द्यायला गेले तोपर्यंत मी परत गॅस चालू करून आमच्यासाठी फ्राय करून घेते टिक्का. माहीला टिक्का फार आवडतो आणि बिर्याणी खूप दिवसानंतर बनवली, खूपच म्हणजे खूपच जास्त दिवस झाले की मी बिर्याणी बनवलीच नव्हती, पण आत्ता बनवली. मध्यंतरी असं वाटायला लागलं की मी बिर्याणी बनवायचंच विसरली जसं. तर मी खूप दिवसानंतर बनवल्यानंतर खूप छान आणि टेस्टी लागत होती बिर्याणी. आणि आता इथे मी टिक्का मस्त फ्राय करून घेते, मध्ये मध्ये पलटून घ्यायचं, दोघं साईडने छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सॉरी फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता त्याला कलर आला आहे मस्तपैकी, सगळीकडनं फ्राय झालेला आहे तो. अजून एक 5 मिनटानंतर मी तो काढून घेईल. आता परत एकदा मी चाळून घेईल आणि झाला आहे म्हणून गॅस बंद करून आता मस्तपैकी ताटात काढून घेते मी. तर आपला टिक्का रेडी आहे खाण्यासाठी. कसं वाटला मला नक्की सांगा. आणि हा आहे व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा. तर इथे मी शेंगदाणे रात्रीचे भाजले होते ते दळून घेते, तेवढंच गॅस मोकळा होऊन जातो. तर इथे मी शेंगदाणे सगळे भाजलेले दळून घेते, जाड बारीक. आणि मी साल नाही काढत, साल काढून दळतात पण मी साल बिलकुल काढत नाही. आणि सगळे शेंगदाणे दळून झाल्यानंतर कढईत मी बारीक चिरलेला उभा कांदा टाकला आहे, 1 पळी तेल टाकलं आहे, त्याच्यात बारीक चिरलेला उभा कांदा टाकला आहे, तो मस्त फ्राय करून घेईल. एकीकडं गॅसवर पाणी ठेवलं आहे तापवत पातेल्यामध्ये आणि इकडे मस्तपैकी
कांदा फ्राय करायचा आणि ते पाणी टाकल्यानंतर त्याच्यात वाटाणे टाकायचे आहे. फ्रोझन वाटाणे आहे माझ्याकडे, ते मी गरम पाण्यात टाकते आहे, जेणेकरून आपल्याला भाजीसाठी रेडी होतील. आणि इथे मी बारीक चिरलेला टमाटा पण टाकते, जो उभा चिरलेला आहे. एक 5 मिनटं सॉटे करून घ्यायचं आहे. थोडंसं शिजवल्यानंतर पेस्ट खूप छान बनते कांदा आणि टमाट्याची. आता एकीकडे पातेल्याचा गॅस पण बंद केलेला आहे, कारण पाणी टाकून गेलेलं होतं आणि फ्रोझन वाटाणे टाकून दिलेले होते. आणि इकडे कढईचा पण गॅस बंद करून घेतलेला आहे. मी थंड करून घेते आणि माही बघा काय उद्योग करते. आणि मी एकीकडे बटाटे सोलून घेते. कांदा आणि टमॅटो मस्त शिजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे, मगच दळायचं आहे, कारण की गरम गरम दळल्याने प्रॉब्लेम येतो. आता इथे मी कढईतलं सगळं सारण ताटलीमध्ये काढून घेते आहे आणि माही भाजी करते, खूप त्रास देते. आणि आता आपण दळलेलं सारण काढून घेऊ कढईमध्ये. गॅस चालू करून घेतलेला आहे मी. आणि एकीकडं आपण जे तळायचं बाकी होतं ना, तेही दळून घेते, टमॅटो आणि कांदा. आता इथे मी तेल टाकून घेते आणि माही मध्ये 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 करत होती. ती मला काम कमी करते की वाढवा करते मला तेच कळत नाही अजूनही. तेल टाकून झाल्यानंतर परत आपले कढई मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सारण. आणि तुम्ही तर म्हणाल आज कोणती भाजी बनवते सकाळी सकाळी, तर आज भाजी बनते आपली वाटाणे बटाट्याची भाजी. तसे तुम्हाला अंदाज आलाच असेल की काय भाजी बनवते मी. तर भाजीला काहीच नव्हतं, काही सुचतही नव्हतं, मग मी वाटाणे बटाटे केली. तर इथे मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे, तेल सुटोस्तर. आणि मध्ये मध्ये चाळूनही घ्यायचं आहे. आता इथे कांदा टमाट्याची पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे, ती छान फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून त्याच्यातलं सगळं सारण एक मस्त करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. आता छान आपले टमॅटो आणि कांद्याची पेस्ट फ्राय झाली आहे, लसूण खोबरं फ्राय झालेलं आहे आपलं. त्याच्यात आता काळा मसाला आणि हळद टाकून घ्यायची आहे आपल्या भाजीच्या अकॉर्डिंग. भाजीच्या ग्रेव्हीनुसार आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार. इथे मसालाही मस्तपैकी शिजू द्यायचा आहे, फ्राय होऊ द्यायचा आहे, तेल सुटोस्तर. आता इथे मी ना ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी एक बटाटा टाकते. हा शिजवलेला बटाटा आहे, तो त्याच्यामध्ये मॅश करून घेतलेला आहे. आणि जे आपलं मिक्सरच्या भांड्यात पाणी होतं ते मसाल्याचं ते टाकून घेतले. आणि मसाला आता परत शिजू द्यायचा आहे. या प्रकारे जर थोडा मसाला शिजला तर छान टेस्ट येते. आता इथे वाटाणे टाकून घेतो आहे आपण सगळे, जे गरम पाण्यात आपण टाकलेले होते. सगळे वाटाणे टाकून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे. आणि इथे चिरलेले बटाटे पण टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी टाकायचं आहे, आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही करायची आहे. जर ग्रेव्ही जास्त असेल आणि भाजी पण जास्त असेल तर ग्रेव्ही ही भाजीनुसार करावं लागते. जर भाजी जास्त असेल तर ग्रेव्ही ही जास्त बनवावं लागते. तर माझी इथे भाजी कमी होती, त्यामुळे मी कमीच केली होती. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, छान उकळी फुटू द्यायची आहे भाजीला. आणि इथे मी थोडा गरम मसाला टाकते. तुम्हाला हवं तर तुम्ही मसाला टाका, नाही तर नका टाकू, काही हरकत नाही आहे. इथे भाजी आपली रेडी झालेली आहे. आता मी पोळ्यांची तयारी करते. तर इथे मी भाजी आता उतरवून घेते, जेणेकरून मला गॅस मोकळा होईल पोळ्या करण्यासाठी. तर भाजी आणि भात रेडी झालेला होता ऑलरेडी माझा. भात पण मी लावून दिलेला होता. तर एकीकडं आता मी
तवा ठेवून घेतलेला आहे तापायला. आणि इथे मी चाडे बनवून घेते. जेवढ्या आपल्याला पोळ्या करायच्या ते एकदम 5-6, 6-7 असे चाडे केले का पटकन पोळ्या लाटायला सोपं जातं. फुल गॅसवर पटकन भाजून आणि पटकन लाटूनही होऊन जातात. तर मी इथे अशा लाट्या बनवून घेतल्या आणि त्याला तेल आणि पीठ लावून चाडे बनवून घेते आहे. आणि माही बघा भाजीजवळ जाऊन बसली उद्योग करायला. एकीकडे मी आता पोळी करून घेते. तेवढ्याच साधारण त्यांना फोन हवा होता म्हणून मी पोळी भाजतानाचा व्हिडिओ नाही केलेला आहे. फक्त गॅसवर पोळीच टाकलेली आहे. बाकीच्या सगळ्या पोळ्या मी याच प्रकारे भाजून घेतलेल्या आहे. चलो आपण आता चल चला आतू कले या. चला 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 चला. मध्ये जाऊन बसतो. ओ ओ ओ चल आतू कले या. चल 3 तो मोबाईल पाहिला ना. तर मी इथे सईला घ्यायला आलेली होती दादाकडे. तर अश्विनी बरोबर पिल्लू, सई, मी आणि माही आम्ही खूप सारी मस्ती करत होतो. आणि माझ्या पिल्लूला बिलकुल असं आंघोळून बसलेलं आवडत नाही. मोकळं मोकळं खेळायला लागतो. तर माझं पिल्लू म्हणजे माझा भाचा आहे आणि माझंच पिल्लू आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. तर माझं पिल्लू खूप क्यूट आहे. चला तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.